विनायकं गुरुणो मे साखरे नाम विस्मृतम् एषा चरणसान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भवबन्धे मुक्त ज्ञानप्रतापविलसतवचनामृतञ्च अद्वैतभावपटता हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णेयो श्रीरंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं। अध्याय 4, श्लोक क्रमांक 14 आणि ओळी क्रमांक 81। हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणतले तो सुटला गा। बघा, ज्ञानेश्वर महाराज किती सुंदर सहज आपल्याला कळेल अशा पद्धतीनं सांगतात। आता श्लोक संस्कृत भाषात अर्जुनाला भगवंताने सांगितलं, न मां कर्माणि लिंपन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मायोभिजानाति कर्मभिर्न स बध्यते। आता संस्कृत भाषेतलं अर्जुनाला कळालं, समजलं, पण आपल्यासारख्या पामरांना कसं कळेल हे माऊलीच्या लक्षात आलं। सर्वांनाच ज्ञान व्हावा, मनुष्य देह मिळाला त्या अर्थी सर्व ज्ञानाचे अधिकारी आहेत, पण ते अधिकारी होत नाही, अधिकारी होण्याचा प्रयत्नही करत नाही। पण प्रयत्न केल्यास अधिकारी होता येतं। संस्कृत कळालं नाही तर मराठी कळतं, आणि माऊलीनं आपल्यासाठी अवतार घेऊन जर हे मराठीत सांगितलं तर मग मराठीतलं का श्रवण करू नये, का समजून घेऊ नये? मग ऐका, हे मजचे स्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणितले तो सुटला गा। सर्व कर्म, हे सर्व कर्म होतात, कर्म इंद्रियाने कर्म होतात, ज्ञान इंद्रियाने ज्ञान होतं। हे सर्व केल्याशिवाय काहीच होत नाही। आणि मग मी केलं असं आपल्याला वाटतं। मग हे मी केलं तर हे नेमकं मी कोणी केलं? मग आपण देहाला मी समजतो की देह सर्व करतो, मग इंद्रिय मी समजत नाही। देहाला मी समजतो पण इंद्रिय मात्र माझे समजतो। देहही म्हणताना माझाच म्हणतो। आता म्हणण्यात आणि बोलण्यात किती फरक पडतो पहा। समजण्यात आणि बोलण्यात जो फरक पडतो तसंच त्यालाच म्हणतात जैसे बोले तैसे चाले। जसं बोलतो तसं समजून घेतलं पाहिजे। आपण जसं बोलतो ना व्यवहारात, शरीराला मी म्हणतो का माझे म्हणतो, तर माझं म्हणतो। आणि ज्या अर्थी माझं म्हणतो त्या अर्थी विचार केला पाहिजे। घराला मी म्हणतो का माझं म्हणतो? घर मी आहे असं म्हणतो का घर माझं आहे? मग घर माझं आहे, मग ते लक्षात येतं घर माझं आहे ते माझ्यापासून वेगळं आहे, पण देह माझा आहे पण तो मीच आहे, हा समज चुकतो। म्हणून इथं जसे बोलतो तसे चालत नाही, म्हणजे तसं आपण विचार करत नाही। म्हणून बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले, हे शब्द इथं लागू पडतात। आपण आपल्या मनाप्रमाणे त्याला कुठेही वापरतो, ती गोष्ट वेगळी। मग डोळा मी का डोळा माझा, हात मी का हात माझा, पाय मी का पाय माझा, हे कळलं पाहिजे। नाथ महाराज म्हणतात भागवतात की माझा डोळा फुटला परी मी नव्हे फुटलो, माझा पायची मोडला परी मी नाही मोडलो। म्हणजे
मी पाय नाही, मी डोळा नाही, असं याच्यातून सिद्ध होतं की ज्या अर्थी मी नाही मोडलो, पाय मोडला, डोळा फुटला, मी फुटलो का? नाही. मग हा विचार इथं करायचा. मग इथं हे मजचिस्तव झाले, मग इंद्रिय माझ्या सत्तेनं आहे, माझ्यामुळं ते झाले बी, प्रगट झाले आणि माझ्या सत्तेनं ते कार्यही करतात. आता दृष्टीनं डोळ्यानं पाहायचं म्हणलं, रूप पाहण्याचा विषय कोणाचा आहे? तर डोळ्याचा आहे. डोळा रूप पाहतो. मग डोळ्याला रूप दिसले का डोळ्याला रूप कळले? तर डोळ्याला रूप कळलेही वाटते आणि डोळ्याला रूप दिसलेही वाटते. मग ह्याच मोठा भ्रम आहे. मग डोळ्याला रूप दिसत नाही आणि डोळ्याला रूप कळत नाही. डोळा रूप पाहण्याचं साधन आहे. बॅटरीचा प्रकाश पडतो पण बॅटरीला कळत नाही तिचा प्रकाश आहे म्हणून, आणि तिच्यामुळे पडतो असं बी नाही. कारण की जर बॅटरी आहे आणि त्याच्यात सेल नसन तर ती प्रकाश देते का? नाही. तसा डोळा आहे आणि चैतन्य नसन तर ते डोळा प्रकाश, त्या डोळ्याला रूप कळेल का? नाही. कारण की सर्वांचा अनुभव आहे, प्रेत अवस्थेत डोळे असेच असतात. प्रेत अवस्थेत बऱ्याच वेळ जीव शरीरातून शरीर सोडतो आणि जीव वेगळा होतो. त्यावेळेस डोळे ताबडतोब जर दान केले तर ते दुसऱ्याच्या कामात येऊ शकते. दुसऱ्या चैतन्य त्या डोळ्यातून बघू शकतं. पण आता इथलं चैतन्य तर त्या बघण्याच्या योग्यतेचं नाही आहे इथं आता, म्हणून त्या डोळ्याचा उपयोग नाही. काय करतील लोक? जाळून टाकतील. म्हणून डोळा रूप पाहतही नाही आणि डोळ्याला दिसतही नाही असं सिद्ध होतं. म्हणून जसं वाटतं तसं नाही. म्हणून हा भ्रम निवृत्त होण्यासाठी चिंतन केलं पाहिजे, चिंतन समजलं पाहिजे. मग हे सर्व इंद्रियाद्वारे मीच करतो असंही वाटतं. कारण की कळालं, अर्धवट ज्ञान कळालं. मग मी करतो, माझ्याशिवाय पाय चालत नाही, माझ्याशिवाय हात देणं घेणं करत नाही, माझ्याशिवाय कानाला श्रवणही करता येत नाही, हे सर्व मी करतो. पण हे मजचे स्तव झाले, परिम्या नाही केले. हे सर्व माझ्यामुळं झालं बाबा, पण हे मी काही केलं नाही. कारण की याचे करते आणि भोगते माझ्यापासून वेगळे आहे. मी करताही नाही आणि भोगताही नाही. मी मात्र ह्या सर्वांचा साक्षी द्रष्टा आहे, असं आपल्याला लक्षात आलं. मग म्हणता परिम्या नाही केले. मग लक्षात आलं, अरे हे मदचिस्तव झाले, माझ्यामुळं शरीर उभं आहे, माझ्यामुळं इंद्रिय कार्यरत आहे, माझ्यामुळं प्राण जिथल्या तिथं कार्य करतात, माझ्यामुळं अंतकरणात भोग्य वस्तूचा भोगही होतो, अंतकरणात विकल्प संकल्प येतात, बुद्धीत निश्चय होतो. हे सर्व होत असलं तरीही मी नाही केले. परिम्या नाही केले. ऐशे जेणे जाणितले तो सुटला गा. बस एवढाच परमार्थ आहे. एवढं जाणलं की मग आपल्याला 84 लक्ष योनीतून सुटका आहे. नवे 84 लक्ष योनीतून सुटका आहे हे तर आहेच, पण आत्ता तात्काळ समोर मरण आहे. आत्ताच तात्काळ समोर मरण आहे. ठीक आहे, आता जन्मून तर आलो, पण आता मरण पुढं आहे. मग आत्ता त्या मरणातून आपल्याला बाहेर पडता येतं. एवढ्याच ओवीचा जर अर्थ केला तर माझे मरण मरून गेले, मज केले अमर. मग आता अमर केले का अमरच होता असं लक्षात आलं. अमरच आहोत. अमरहा खरे की पहा खोटे. मग तुम्ही अमरच आहात हे लक्षात घ्या. मग असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जगद्गुरु तुकोबाराज सांगतात. पण आपल्याला देहाला मी समजून परमार्थ करतो आणि कीर्तनही करतो देहाला मी समजून, तर ते कीर्तन होऊच शकत नाही. ते कीर्तनच नव्हे. देहाला मी समजून भजन करतो, ते भजन पण नाही. म्हणून ती भक्ती नाही. देहाला मी समजून केलेली भक्ती नाही, देहाला मी समजून केलेली साधना नाही आणि तो भक्तही नाही जो देहाला मी समजतो. तुकोबारायाचे प्रमाण आहे
भक्ताईशे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारुनी. देहच मी नाही असं ज्याला कळालं पाहिजे आणि देहाचं ममत्व सुटलं पाहिजे, देहाचं तादात्म्य सुटलं पाहिजे, तर आपल्याला खऱ्या अर्थानं भगवंताची प्राप्ती होऊ शकते आणि तो निश्चय होऊ शकतो. निश्चय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शब्दाने काही काम होणार नाही. पुढं भक्तीचं लक्षण सांगितलं. हिची थोरं भक्ती आवडते देवा आणि संकल्पावी माया. संसार म्हणजेच देह, मुख्य देह हाच संसार आहे. देहासंबंधाचा पसारा आहे, बाकी संसार नाही. तो घरं दारं चार भिंती म्हणजे त्याला काय संसार म्हणायचा का? देह आहे म्हणून घर आहे. घराची अवस्था कशासाठी आहे? देहाच्या व्यवस्थेसाठी आहे. म्हणून देहच मुख्य संसार आहे असं लक्षात घ्या. आणि असं लक्षात घेतलं तर आपल्याला जन्म मरणही नाही आणि 84 लक्ष येऊनेला फिरणंही संपवता येतं. सुटला गा हे मजचे स्तव झाले, परी म्या नाही केले, ऐशी जेने जाणितले तो सुटला गा, असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात. आणि सर्वांसाठी सहज सोपं ज्ञानेश्वरीचं ज्ञान आहे, कळण्यासारखं आहे. पण आपण अवघडलेलो आहे आणि अवघडलेल्या लोकांच्या संगतीमुळं आपण अधिकच अवघडून गेलो आहोत.